नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला. धन्यरंकारजी. बघा, राजपिताजींनी सांगली समागममध्ये आपल्यासाठी विचारातून काय सांगितलं, आपलं जीवन कसं घडायला पाहिजे सांगितलं, त्याबद्दल आज आपण थोडीशी चर्चा करूयात. दासीला बराच उशीर झालेला आहे हा व्हिडिओ टाकण्यासाठी, तरी उदाहरणतकरणातून क्षमा असावी. बघा, सुरुवातीलाच राजपिताजी सांगतायत, सुरुवातीलाच म्हणले की 59वा निरंकारी वार्षिक संत समागम आहे महाराष्ट्राचा. वाटत नाही आज पहिल्यांदा सांगलीमध्ये हा कार्यक्रम आहे. जणू काही मागडचे प्रत्येक समागम इथंच घडून गेले की काय असं वाटत होतं. का तर एवढा भव्य दिव्य समागम तो होता आणि जागा अशी होती की जिथं पाण्याचा निचराच होऊ शकत नाही अशी जमीन होती ती. 2 फुटावर पाणी लागत होतं खड्डे खांदल्यावर. साईड सेवेतून ऐकलं की पोल रवायचे होते. आता जिथं तिथं पोलचं तर काम होतं, ते पोल रवताना पोल आपोआप खाली जात होते. विचार करायची गोष्ट आहे. अशी अवस्था त्या जागेची असताना सुद्धा त्या ठिकाणी एवढ्या सुंदर पद्धतीनं समागम झाला. उगच म्हणत नाहीत की सद्गुरु सारिका असता पाठीराखा, इतरांच्या लेखा कोण करी, राजियाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे, कल्पतरू खाली बैसला जो कोणी, काय त्यासी उणे सांगा आम्हा. राजपिताजींनी सुद्धा तेच सांगितलं की सद्गुरूनं जे कार्य हातामध्ये घेतलंय ते पूर्ण होणारच आहे, आपल्याला काळजी करायची गरज नाही. राजपिताजी सांगतायत की सद्गुरू सगळं काही करणार आहे. आपण म्हणतो सुद्धा, प्रत्येक जण म्हणतो की सद्गुरू सगळं काही करतो, सद्गुरूच्याच हातामध्ये सगळं काय आहे. आणि माझं जीवन सद्गुरू जीवनामध्ये आल्यापासून खूप सुंदर झालंय, विचारातून सांगतो आपण. पण खरं तसं झालंय का? आपण जसं बोलतो तसं झालंय का? राजपिताजीचे विचार खूप गहन असतात. दसीकडून जरी काही सांगण्यात चूक झाली तरी उदाहरणतकरणानं क्षमा करा. का तर माणूस बोलत बोलत म्हणतो खूप सुखी झालं हो जीवन, जीवनामध्ये एवढा आनंद आला सद्गुरूच्या कृपेने विचारूच नका. पण ज्यावेळेस खरंच आपण तिथून कुठेतरी बाजूला जातो त्यावेळेस आपल्याला आपले प्रॉब्लेम जीवनामधले दिसायला लागतात. मग एवढे प्रॉब्लेम असताना सुद्धा मी जीवनामध्ये आनंद आहे म्हणते, ते खरंच मनातून आहे का वरवरचं बोलते? म्हणजे राजपिताजी या गोष्टीचं आत्ममंथन करायला सांगतायत मला की मी नुसतं वरवरचं तर बोलत नाही ना, की मी नुसतंच म्हणतोय की माझ्या जीवनामध्ये आनंद आला, पण तो खरंच आनंद आला का? म्हणजे मी जसं सांगते तसं माझं जीवन खरंच झालंय का, हे विचारतायत राजपिताजी. राजपिताजी म्हणतायत की बऱ्याचदा परिस्थिती अशी येते की मन डगमगतं, मन कुठेतरी गुरुमतापासून मनमताकडे जायला लागतं. राजपिताजी सांगतात की बाबा गुरुबचनसिंहजी महाराज सुद्धा सांगायचे की मनाला ते माकडाची उपमा द्यायची की मन माकडासारखं आहे. पण जरी मन माकडासारखं जरी असलं तरी त्याला त्या निरंकार रूपी खांबाला बांधून ठेवायचे सांगतायत. का तर कितीही उड्या मारून 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 दमून गेलं ना तरी शेवटी त्या खांबापाशी येऊन तरी आराम करेल. तसे ह्या मनाला बांधून ठेवायचे. ह्या आपल्या जीवनाची दोर जी आहे ह्याच्या हातामध्ये द्यायचे. एके ठिकाणी आपण गीत सुद्धा ऐकलं असेल की पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा. उगच नाही हो, संतांनी जे काही सांगितलेलं आहे ना, सद्गुरू आज तेच सांगण्याचा प्रयत्न करतात. पण आम्हाला कुठेतरी काहीतरी नवीन वाटते. आज सद्गुरू जे काही सांगतायत ते एकाही संतानं कधी सांगितलं नाही असं आहे का? प्रत्येक गोष्टी सांगितलेल्या आहेत. सद्गुरू नवीन काहीच सांगत नाही तरी सुद्धा लोकांना हे निरंकारी मिशन नवीन वाटतं. का तर आम्ही फक्त ग्रंथ नवीन कपड्यामध्येच बांधून ठेवलेत, त्यांना अजून उघडून वाचून ते आचरणात आणण्याचा कधी प्रयत्नच केलेला नाही. म्हणून हे मिशन आम्हाला नवीन वाटते. राजपिताजी सांगतायत की आपण समागममध्ये साईट सेवेतून सुद्धा ऐकलं की जे आम्ही ग्रंथ वेद पुराणामध्ये वाचलं ते इथं आल्यानंतर, ह्या निराकाराची प्राप्ती केल्यानंतर ते अनुभवायला मिळालं. म्हणजे आपण वाचल्यानंतर तरी आपण विचार करायला पाहिजे हो की मला हे का नाही अजून भेटलं. संत सांगतायत ना, मग संतांची वाणी तर चुकीची नसेल, मग संत जसं सांगतायत तसं माझ्या जीवनामध्ये का नाही येऊ शकत? ब्रह्मज्ञाना अगोदरची माझी अवस्था काय होती? ठीक आहे, पूजा पाठ मंत्र जप ध्यान काय जे असेल ते करत होतो, चुकीचं नाही. राजपिताजी म्हणतायत जे करत होतात तेही मुबारक आहे, चुकीचं काही नाही. पण समजा ते आम्ही करत होतो, भगवंत सगळीकडे आहे म्हणतही होतो, भगवंत कुठं नाही अशी जागाच नाही असंही म्हणत होतो. पण ज्यावेळेस आम्हाला आमच्याच घरातलं छोटं लेकरू विचारतं ना की भगवंत कुठे आहे, मला त्याला बघायचंय, त्यावेळेस आम्ही म्हणतो नाही नाही भगवंत काही बघण्याची गोष्ट आहे का? असं बोलायचं नाही बाळा. असं का? का तर आम्हालाच त्या गोष्टीचं ज्ञान नाही, त्यामुळे हे सगळं होतंय. मग भगवंत जर बघण्याची गोष्ट नाही तर संतांनी का सांगितलं? आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला, 15 दिवसा माझी मज झाला साक्षात्कार, विठू पाहिला मी निराकार.
का सांगितलं संतांनी? अहो, जर देवाला पाहता येत नसतं तर संत असं बोललेच नसते. सरळ सरळ पाहिला म्हणतायत, मग मी का नाही पाहू शकत? आम्ही पाहिला, सद्गुरूच्या कृपेनं आम्ही पाहिला, आणि तेच आम्हाला इतरांपर्यंत नेऊन पोहोचवायचंय. सद्गुरूनं माझ्याकडं, आपल्या प्रत्येकाकडं तेच कार्य दिले. राजपिताजी सांगतायत की ब्रह्मज्ञानानंतर, याच्या दर्शनानंतर भेदच राहत नाही हो, वादविवाद राहत नाहीत. हा काळा गोरा, गरीब श्रीमंत, हा भेद मनामध्ये येतच नाही. प्रत्येकामध्ये तोच दिसायला लागतो. तो म्हणण्यापेक्षा मीच दिसायला लागतो, का तरी तो आणि मी वेगळा नाहीच. वसुदेव कुटुंबकमची भावना निर्माण होते. संत सांगतायत ना की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. मग ती अवस्था निर्माण होते, आणि ती अवस्था आहे संतांची. आणि सद्गुरू मला म्हणून तर संत म्हणतायत, का तर ते ब्रह्मज्ञान दिलंय. ब्रह्मज्ञानानंतर ती अवस्था होते. आणि जर माझी अजूनही झाली नसेल तर गरज आहे ब्रह्मज्ञान आचरणामध्ये आणण्याची. वारंवार दासी सांगत असते, बाबाजीने हरदेवानीमध्ये लिहिलेलं पद, की ब्रह्मज्ञान घेऊन जयाने जीवनात ना उतरविले, लाभतया नाही झाला ना आनंदा मिळविले. केवळ ज्ञान घेतले म्हणजे सर्व काही प्राप्त होत नसे, कर्माविना मानव प्राण्यात जीवन सार्थक होत नसे. हे आम्हाला कधी कळणार? आत्ममंथन या गोष्टीचं करायचंय. सद्गुरू राजपिताजी एवढ्या तळमळीनं आम्हाला समजून सांगतायत, पण ते आम्हाला अजूनही कळत नाही. आणि कुठंतरी कळत नाही म्हणूनच सांगायची वेळ येते, वारंवार सांगायची वेळ येते. गरज आहे आम्ही समजून घेण्याची आणि त्यावर आचरण करण्याची. राजपिताजी सांगतायत की ब्रह्मज्ञानानंतर माझी अवस्था कशी पाहिजे? चतुर्चालाकी जीवनामध्ये नसलीच पाहिजे. भोळा भाव आवडतो, सद्गुरूंना सांगतायत. मग आता भोळा भाव म्हणजे काय? एके ठिकाणी रामदास स्वामी सुद्धा म्हणतात की जितका भोळा भाव तितका अज्ञानी स्वभाव, अज्ञानी तरी देवादी देव पाविजे कैसा. मग भोळा भाव समजून घेण्याची गरज आहे की नेमकं राजपिताजी कोणता भोळा भाव म्हणतायत आणि रामदास स्वामी कोणता भोळा भाव म्हणतायत. म्हणजे एखाद्या गोष्टीचं ज्ञान नाही त्याला अज्ञान म्हणू शकतो आपण, आणि भोळा भाव म्हणजे ज्ञान असूनही त्याचा अहंकार नाही, गर्व नाही, तो भोळा भाव पाहिजे, मीपणा नाही. राजपिताजीला, सद्गुरू माताजींना तो भोळा भाव पाहिजे आपल्याकडून, की त्याचा गर्व नाही, मला अहंकार नाही, की मला हे ब्रह्मज्ञान मिळालंय, इतरांना मिळालेलं नाही. उलट माझ्या मनामध्ये तळमळ पाहिजे की मला मिळालंय ना, ते मला इतरांपर्यंत पोहोचवायचंय, माझ्या सद्गुरूचं कार्य पुढं पोहोचवायचंय, सगळ्यापर्यंत न्यायचंय. हा भाव माझा पाहिजे. माझ्या मनामध्ये चतुर्चालाकी नाही पाहिजे. राजपिताजी म्हणतायत की आज जास्तीत जास्त दुनिया देवापासून वंचित का आहे? तर माणसाला वाटतं की देव म्हणजे एक विधी आहे, मंत्र आहे, पूजा आहे. आपल्या अडकलेल्या कामांना पूर्ण करण्यासाठी देव लागतो. फक्त याच गोष्टीसाठी माणूस देवाला प्राप्त करण्याची धडपड करतोय, की माझं हे व्हावं, माझं ते व्हावं, माझा बिझनेस नीट चालत नाही, माझ्या घरामध्ये असंच आहे, हे आमच्या घरामध्ये हे व्यसनच करतायत, संसार व्यवस्थितच चालू नाही, शेतात पिकं व्यवस्थित येत नाहीत. ह्याच्यासाठी देव पाहिजे का? मग त्यासाठी तर माणूस भटकतो. राजपिताजी म्हणतात या कारणासाठी माणूस भटकतोय. इथं ट्राय कर, तिथं ट्राय कर, तिथं ट्राय कर. मग एखाद्या वेळेस कधी एखादा तुक्का लागतो सुद्धा, की मग चला अजून जास्त जोमानं ती भक्ती चालू होते. पण काही दिवसानं परत आणखीन नंतर तीच निराशा पदरी येते. मग चला इथलं सोडलं, आता दुसरीकडे जाऊ. ही अवस्था माणसाची आहे, आज समाजामध्ये आहे. आत्ममंथन या गोष्टीचं करायचंय की कुठेतरी ती अवस्था अजूनही माझी तर नाही. गरज याची आहे हो. राजपिताजी सांगतायत फक्त समाजासाठी नाही, माझ्यासाठी. मीही समाजाचा एक घटक आहे, माझ्यासाठी सुद्धा सांगतायत. मला आत्ममंथन करायचंय, आणि सद्गुरूने यासाठी विषय दिलाय आत्ममंथन. प्रत्येक गोष्टीचं मला आत्ममंथन करायचंय, की मी कुठल्या कॅटेगरीमध्ये बसते, की माझं पारडं कशाचं जड आहे. राजपिताजी बाल प्रदर्शनी मधलं सुद्धा किती सुंदर उदाहरण सांगतात आपल्याला, की अत्तर कशासाठी असतं. एक व्यक्ती तो अत्तर अंगाला लावतोय, त्याचा आनंद घेतोय, सुगंध येतोय म्हणून, आणि दुसरा व्यक्ती तेच अत्तर चाटून बघतोय आणि तोंड वाकडं तिकडं करतोय. नाही नाही, लय घाण आहे, ते चांगलं नाही, बेकार आहे. अत्तर तेच आहे. एक त्याचा आनंद घेतोय आणि एक त्याला वाईट म्हणतोय. कुठेतरी देवाच्या बाबतीतही माणसाकडून तीच तर चूक होत नाही. देव आशा आहे कशासाठी आणि आपण त्याचा वापर करायलोत कशासाठी. मला कुठेतरी वाटतं की देव माझ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आहे, की मी देवाची भक्ती केली तर देव माझं असं असं चांगलं करेल. आपली भावना ती झाली म्हणून कुठेतरी दुःख माझ्या नशिबी येते. आता कोणी अत्तर घेऊन भाजीत तडका देत असेल तर त्यात अत्तराची काही चूक आहे का? हा सत्याचा व्यापार आहे.
हा भगवंत सत्य आहे आणि हा सत्य परमात्मा जेव्हा जीवनामध्ये येतो त्यावेळेस माझं वागणं चालणं बोलणं सुद्धा सत्य होऊन जातं. आता बऱ्याचदा आपण सत्संगमध्ये असताना सुद्धा राजपिताजींनी सांगितलं की बऱ्याचदा आपल्याला सुद्धा विचारलं जातं की तुम्ही सत्संगला जाता, एवढी सेवा करता, तुम्हाला काय मिळतं, तिथून काही किराणा भेटतं का? तसं काही. राजपिताजी म्हणतात ते त्यांची चूक नाही, ते त्यांचं अज्ञान आहे. त्यांना माहीत नाही इथं आल्यानंतर काय भेटतं, पण मला माहित आहे ना इथं आल्यानंतर काय भेटतं. युगानुयुगे सद्गुरू आपल्याला जाग करण्याचं काम करतायत, याला बघता येतं हे सांगण्याचं काम करतायत. राजपिताजींनी किती सुंदर उदाहरण सुद्धा दिलं आपल्याला की एक धार्मिक चोर आहे पण धार्मिक आहे. का तर चोर एवढ्या कुशलतेनं चोरी करत होता की कुठंच काही पुरावा ठेवत नव्हता. एवढी कुशल चोरी तो करत होता, पण धार्मिक होता. तो मंदिरात कधी चोरी करत नव्हता. म्हणजे आता मंदिरात चोरी न करणारा चोर म्हणून तो धार्मिक चोर आहे. पण अहो ज्यावेळेस त्याला कळेल की हा भगवंत फक्त मंदिरामध्येच नाही, इत्र तत्र सर्वत्र आहे, तेव्हा तो चोरी करेल का? तेव्हा त्याला प्रत्येक माणूस मंदिर दिसेल, प्रत्येक ठिकाण त्याला मंदिरासारखं दिसेल. सद्गुरू आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सरळ सरळ साधेपणाने सांगता येतो, गोल गोल फिरवून सांगण्याचा प्रयत्न करत नाहीत. सद्गुरू आपल्याला ह्या सगळ्या बंधनातून मुक्त करतायत. पण तरी सुद्धा एक गीतकार जसं म्हणतो ना की सोडविले तरी मी बंधनात आहे, सोडविले तरी मी बंधनात आहे, परी गुरु माऊली ग तुझी साथ आहे, परी गुरु माऊली ग तुझी साथ आहे. मग या बंधनातून आपल्याला सोडवलंय, मग कोणत्या बंधनामध्ये सद्गुरूनं मला अडकवलंय? सगळ्यात मोठं बंधन मला सद्गुरूनं घातलंय की तू चांगला माणूस बन, कुछ भी बन मुबारक है, लेकिन पहिले तू इंसान बन. मग मला चांगला माणूस बनायचंय. याची कृपा जीवनामध्ये झाली, ब्रह्मज्ञान जीवनामध्ये आलं तर प्रत्येक माणूस चालतं फिरतं मंदिर होऊन जातं. आणि ज्यावेळेस प्रत्येक माणूस चांगला माणूस बनेल ना त्यावेळेस ही धरती स्वर्ग व्हायला उशीर लागणार नाही. आणि हेच माझ्या सद्गुरूचं स्वप्न आहे. आणि प्रत्येकानं चांगलं बनण्यासाठी काय करायचंय? फक्त ब्रह्मज्ञान आचरणामध्ये आणायचं व दुसरं काही करायच्या भानगडीत नाही पडायचं. सद्गुरू मला जे काही सांगतायत, राजपिताजी मला जे काही सांगतायत, फक्त ते करायचं. दासीकडून बराच काही चुका होत असतील, दासीला उदाहरण तर करण्यानं क्षमा असावी. दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवांपर्यंत पोहोचवायला विसरत जाऊ नका. तुम्ही सगळेजण व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरून जातात. का तर बरेच व्ह्यूज असतात, बऱ्याच कमेंट असतात, बरेच सबस्क्रायबर वाढतात, पण लाईक खूप कमी असतात. असं सगळ्यांनी लाईक करत जावा, हाईपही करत जा. कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला का नाही हे सुद्धा नक्की सांगा. अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. प्रेमाने बोला. धन्यवाद.